आता दिसला वा 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 वा. हा बघते, दोन आहेत. अच्छा तीन आहे. अच्छा हा विचारच आहे ना. गोवा म्हटलं की दारू आलीच भाऊ. त्या बिअर शिवाय त्यांची सकाळ होत नाही असं आहे मित्रांनो. अशी पायवाट आहे या बीचवर येण्यासाठी. बीच छान आहे, सगळं भारी आहे, पण हे बघा मला गावची आठवण आली डोंगरातली. एवढं बेकार आहे कारण समुद्र समजत नाही की इकडे समुद्र आहे. इथे जवळ गेल्यानंतर ऐकायला येतं आवाज समुद्राचा. बाकी जंगल बघा इकडे फुल आता म्हणजे 5-7 वाजले का पूर्ण काळोख पडेल इकडे. म्हणून इकडे लोक कमी येतात. ऍक्च्युली बऱ्याच लोकांना माहित नाहीये. गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. वेलकम टू गोवा सिंगम. मित्रांनो सकाळ झाली आहे मस्तपैकी आणि 9:30 वाजलेत. आपली बाईक इथे पार्क केली आहे बघा. ही आपली बाईक आहे. पार्किंग सुंदर आहे आणि हॉटेल पण छान आहे. बरोबर सकाळी आम्ही 8 वाजता उठलो. सगळ्यांची आंघोळ होईपर्यंत वाजले आम्हाला 1 तास झाला. आता इथून कुठे जायचं आहे काय माहीत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झाला की निघताना कपडे घालायला विसरलो. त्यामुळे नशीब हे फक्त हे टी शर्ट जीन्स होती. शॉर्ट्स घ्यायला शॉर्ट एक पण नाही घेतली. तरी त्यातल्या नशीब चप्पल घेतली. घाई गडबडमध्ये एवढा प्रॉब्लेम झाला कारण ना निघताना ते तब्येत पूर्ण डाऊन होती. त्यामुळे आता पण एकदम आवाज पूर्ण गेला आहे. जाम झालं आहे. त्यामुळे सकाळी काल रात्री पूर्ण एवढा मोठा प्रवास त्याच्यात पण येऊन पूर्ण बॉडी पेन होत होती. पण कसं उठलो म्हटलं निघू. आता कुठे जायचं हा मोठा प्रश्न आहे कारण गोव्याला तर ना रोज तेच बघून कंटाळा आला आहे खूप. त्यामुळे असं वाटतं की जे आपण बघितलं नाही ना ते बघायचं. कारण नॉर्थ गोवामध्ये जायचं म्हणजे लई ट्रॅफिक असतं. मला आता विचार आहे की साऊथ गोवा फिरायचं आज आणि साऊथ गोवामध्ये काय आहे ते बघायचं असं माझा विचार चालला आहे. बघू. विचार होता कारवारला जायचं पण कारवार इथून आहे 79 म्हणजे 80 किलोमीटर आहे. जाऊन येऊन 160-170 किलोमीटर होणार. त्यामुळे मी असं विचार केला की राहू दे कारवार नको. उलट हालत खराब. काल बाईक चालून वैताग आला आहे. त्यामुळे आता असं विचार आहे की गोव्यातच फिरायचं कुठेतरी. पण असं कुठेतरी आपण जिकडे गेलो नाही तिकडे. तर आत्ता फॅन चालू असल्यामुळे तुम्हाला असं एकदम हे दिसत आहे. फॅन बंद करतो. AC लावूया आपण. AC नको थंडी वाजते. आपली ही रूम आहे. आम्हाला 3 नाईटसाठी आम्ही घेतलेली आहे. आता किती दिवस थांबू माहीत नाही. पण कालची 1 रात्र झाली, आजची 1 रात्र, उद्याची 1 रात्र. टॉप बॉक्स घेतला याच्यासाठी कारण कुठे गेल्यानंतर हेल्मेट ठेवायला भेटेल मला. जीन्स घातली आणि छोटे चप्पल आणले नशी. फक्त आता एक शर्ट घेतो छोटंसं गोवा पॅटर्नचं आणि एकदम हे सगळं जुनच टाकलं बॅगमध्ये. पहिला आधी गाडी वॉश केली पाहिजे. चेनवर पाणी मारलं पाहिजे आणि चेन लूप केलं पाहिजे. एकदमच खराब झाली आहे. खूप फिरली येताना. हे कोण बसलेलं इकडे. स्टार्ट होत नाही. हे बघा हे आपलं हॉटेल आहे आणि ह्या फ्लोअरला आम्ही आहोत. हॉटेल छान आहे. थोडंसं आतमध्ये आहे पण शांत आहे. जास्त गजाबाजा नाही. आणि मला वाटतं कलंगूट बीच जवळ आहे आणि बागाबन बीच जवळ आहे. म्हणून गोव्याला स्टे करायचं असेल ना कलंगूटमध्ये यायचं सगळ्यात बेस्ट. गाडी स्टार्ट होत नाही आहे. काल ॲक्च्युली खूप चालली आहे ती. खूप चालली. डायरेक्ट आम्ही पहिलं हॉटेलमध्ये आलो कारण माहीत नाही या गोप्रो ऑनच होत नाही आहे. काय समजत नाही. म्हणून म्हटलं डायरेक्ट हॉटेलला जाऊ आणि याला चेक करू. बॅटरी तर चार्ज आहे फुल पण काय समजत नाही काय प्रॉब्लेम आहे. स्टार्टच होत नाही आहे. मला वाटतं बॅटरी चेंज करून बघतो. म्हटलं बाईक पण जागा पण छान भेटली आणि आम्ही आता ऑर्डर केली आहे. आता इथून ना साऊथ गोवा 50 किलोमीटर आहे. ते बटरफ्लाय म्हणजे आम्हाला ज्या बीचवर जायचं होतं बटरफ्लाय बीचवर ते आहे 40 किलोमीटर. आता विचार करतो काय करायचं जायचं की नाही. पण साऊथ गोवा बेस्ट आहे फिरण्यासारखं आहे. बघू जाऊ. 2 तास लागतील. पहिला ते नाश्ता करून घेऊ आणि मग पुढच्या प्रवासाला. चला नाश्ता झाला. आत्ता निघायचा सरळ साऊथ गोवा फिरायचा आज. विषय असा आहे की गोव्याला आल्यानंतर ना पुढे नको बाबू पुढे नको बसू. पुढे नंतर येताना
हात उचल. अरे मला दिसत नाही तू पुढे बसलीस की. हॉटेलमध्ये ना जेव्हा नाश्ता जेवायला जातो ना काय समजत नाही नक्की कुठल्या हॉटेलमध्ये करायचं. आता आम्ही या हॉटेलमध्ये नाश्ता केला, एवढा बकवास होता ना, शे तोंडाची चव गेली. मसाला डोसा घेतला मागून, सँडविच एक घेतलं आणि काय घेतलं, कॉफी चहा ठीक होती, पण बाकीचे काय दिलेलं आहे रे बाबा. आता मला एक ना शर्ट घ्यायचं आहे गोवा पॅटर्नचं तर ना, आणि रेड टी शर्ट मला वाटतं खूप लोकांनी बघितलं आहे. लोक काय झालं ग एवढं आवडतं मला. अगं पण मला समजत नाही ना नक्की काय झालं आहे. ओके अभी अपन को भरने का है पेट्रोल पहला, उसके बाद में जो भी है साउथ गोवा कैसा जाने का. साउथ गोवा में 2 घंटा लगेगा. मेरे को लगता है यही रूट पकड़ने का है साउथ गोवा का ना. साऊथ गोव्याला जाण्यासाठी इथूनच जावं लागेल आपल्याला. हे काय हॉटेलच आहे वाटतं. इतना बड़ा हॉटेल, वॉश सेंटर किधर है. अरे दारू. इकडे लोक सकाळी चहा पित नाही, बियर पितात. हे बघ इंदा कोंबडी भरपूर आहे. सकाळी पण आम्ही हॉटेलमध्ये होतो ना, सकाळी उठलो तर एवढा तो भांग देत होता कोंबा. ऐक ॲक्च्युली इकडची लोक काय आहेत ते शेवटी कल्चरच आहे ना. गोवा म्हटलं की दारू आलीच भाऊ. त्या बिअरशिवाय त्यांची सकाळ होत नाही असं आहे. म्हणजे तिकडचीच लोक, गोरी लोक जास्त लोक, गोऱ्या लोकांची घरं खूप आहेत. आणि इथे आहे शर्ट. कशी आहे ती शर्ट. 300. पूर्ण हात आणि पायावर टॅटू आहे. फुल पडलं गाडीवर. क्या बात आहे. इथे ठेवूया त्याला. चलो बैठो गाईज बैठो. चावी किधर आहे. चावी. कोणाच्या. चल बसा मागे बस. चल बघू आता एवढ्या थांबे नको, पुढे बघू. चल पेट्रोल इकडे स्वस्त असणार त्यामुळे टाकी फुल करायची इकडे आणि जाताना पण फुल करायची. मग थोडंसं मला बरं पडेल जरा. ऊन चालू झालं. काल थंडी, जबरदस्त थंडी होती काल. क्या बात आहे. आज आपली बाईक गोवा फिरणार पूर्ण गोव्यामध्ये. नाही तर बाकी सगळे बघा हे सगळे रेंटवर असतात गाड्या. मला वाटतं राईट आहे काय ग. हां ना तेच. नाही तर एवढी वर्ष आम्ही जेव्हा यायचो ना, FG होती तेव्हा मी एकदा आलेलो. MH04. हा भाऊ MH04 ठाण्याचा आहे. कोण पण ठाण्याचा म्हणजे फॉरेनर दिसतोय म्हणा. गोरा आहे कोणतरी. आणि दुसरी गोष्ट नाही, गोराच आहे. त्यामुळे आज आपली गाडी मस्त गोवा फिरणार. म्हणून मी बोललो की म्हटलं रेंटने घेण्यापेक्षा आपली स्वतःची बाईक आहे ना, आपण फिरायचं घेऊन सुसाटमध्ये. फक्त आता तिला वॉश करतो, चांगली वॉश केली की चेन लूप केलं ना की सुसाट एकदम भाई चमकेगी अपनी बाइक. आज गोवा घूमेगी भाई. बहुत लोग देख रहे थे अभी नाश्ता करने को, हम लोग रुके थे ना उधर, देख रहे थे गाड़ी को. क्या अभी गाड़ी दिखती वैसी ना अभी. टॉप बॉक्स घेतल्यामुळे एक काम चांगलं झालं माझं. फक्त आता एक आहे, टॉप बॉक्सचं जो लॉक करतो ना मी, तो रबरचे जे असतात नटबोल्ट ते साले ना लूज होतात. त्याला काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे मला. कुछ ना कुछ तो बंदोबस्त करना पडेगा. पण आता गोव्याचं क्रेज कमी झालं आहे, पहिल्यासारखं नाही आहे. कारण पहिलं तर खूप होतं क्रेज गोवा. कारण कधी सुट्टी पडली चला गोवा सगळ्यात बेस्ट आहे. गोवा फिरण्याला म्हणजे फिरायला 2-3 दिवस सुट्टी घेऊन या, स्वस्त मस्त. आणि सगळ्यात बेस्ट आहेत ऑप्शन म्हणजे असतात ना हॉटेलचे. हॉटेल ऑप्शन एवढे आहेत ना गोव्याला की 500पासून तुम्हाला रूम मिळून जातात. 500, 800, 1000, 1200, 1500, 2000. त्यामुळे बऱ्यापैकी रूम असतात आणि छान क्लीन असतात. आता माझी पण जी आहे पर डे 1500 आहे. मस्त आहे. 1 नाईट 1500. त्यामुळे मला पण छान भेटले. फक्त तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड काहीच नाही भेटत, फक्त रूम भेटणार. पाण्याची उत्तम सोय, गरम आणि थंड. सर्दीने माझी हालत खराब करून टाकली, एकदम जाम करून टाकलं आहे माझं. डोकं बिकं एकदम जाम झालं आहे. आणि काल त्या AC मुळे अजून जाम झालं नाक. झोप लागली पण सकाळी उठून एकदम घसा वगैरे पूर्ण बसला. मार्केट भेटत नाही आहे कपड्यांचं. मला एक शॉर्ट आणि घ्यायची होती, एक जरा म्हटलं घातली असती उद्या तरी कमसे कम. काहीच नाही आणलं आहे मी.
एक सेकंड बनवूया आपण, रील बनवूया तिकडे आरामात, घाई नको. इथे ट्रॅफिक भेटेल आपल्याला रिटर्न संध्याकाळी येताना. वा, मन प्रसन्न झालं. महाराजांचं आपलं स्मारक, क्या बात आहे. अबू, महाराजांचं स्मारक बघ. अच्छा, इथूनच आहे काय? मला वाटतं तिथून आहे की काय. छत्रपती शिवाजी महाराज की. गाईज इथे आल्यानंतर एक कळलं, सगळी पब्लिक आमच्याकडे बघते गाडीवरती आणि इवन पोलीस पण बघतायत. मी घाबरलो, म्हटलं का बघताय ते. तर ते ॲक्च्युली याच्यासाठी बघत असतील की बाबा एवढी मोठी गाडी घेऊन आला आहे फॅमिलीसोबत, एकदम फुल टॉपास. कारण कसं आहे, सगळ्यामध्ये गाडी आपली वेगळी दिसली की लोक बघतात, कारण बाकी सगळ्या बाईक हे स्कूटर रेंटवर घेतलेले आहेत. पुढे घेऊ. वो बटरफ्लाई बीच इधर से जाओ. बटरफ्लाई बीच मालूम है? बटरफ्लाई बीच. हाँ. अरे बटरफ्लाई बीच किधर है? अच्छा, बटरफ्लाई ऐसा है, ऐसा वाला बटरफ्लाई है? मालूम नहीं. ठीक है. साउथ गोवा वैसा है ना? साउथ गोवा सीधा है ना? साउथ गोवा वो भी मालूम नहीं है नवा 3 दिन हुआ हमारा. हाँ मत तो ठीक है. चल पेट्रोल दे. कैसा है वो पेट्रोल इधर? 96 ना? 96. 10, 15, 20 कितना तू? पूरा टाकी फुल. बघितलं. आराम से. क्या ब्रिज है देखो, कड़क व्यू है, कड़क. मतलब इधर अभी ड्रोन रहता था ना, ड्रोन मस्त हुए ऐसा उड़ाता था इधर, ऐसा मस्त हुए आराम से इधर बाइक लेके. वाह, क्या दिखता था यार, सुपर. सब एक नंबर आहे. मी तुला मस्त आहे, ब्रिज एक नंबर आहे. हा मला वाटतं ह्या रोडला मी पहिल्यांदा झालो आहे. आता हा रोड सरळ जातो मडगावला, वास्को द गामा. त्यामुळे आता हे बीच कुठे आलं मला पण माहिती नाही. आम्ही लोकेशन लावलं आहे, बघू कुठे घेऊन जातो आहे. नाही तर मग वास्को जर जवळ असेल तर वास्कोला पण जाऊन यायचं मग. मला वाटलं जवळ आहे, पण अजून 1.5 तास 1 तास आहे अजून. इथून स्ट्रेट 1 तास जायला पाहिजे, म्हणजे वास्को भेटणार आपल्या. वास्कोच्या पुढे आहे वाटतं हे. मला वाटलं जवळ आहे, म्हणजे मडगावच्या आसपास आहे कुठेतरी हे बीच. ठीक आहे, चला काहीतरी नवीन एक्सप्लोर करू. कारण गोवा हे बाकी सगळं रोजचंच झालं आहे. कलंगूट हे बीच कंटाळले फिरून. वेगळं काहीतरी बघू आज. एवढं गोव्याला आलो आहे, आपली स्वतःची बाईक आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आईच्या गावात हे आपल्याला एंट्री आहे ना इकडून. हाय फॉर मडगाव सिफेस. बँड्राला आलं असं वाटलं मला. एक नंबर. लांबून हे बीच खतरनाक दिसतं ना, काही बोला खतरनाक. आम्ही अजून पोचलो नाही त्या बीचच्या इथे, पण हा रोड सरळ कारवारला जातो, मुर्डेश्वरला जातो. मी आता बघत होतो, पण रस्ता छोटा आहे हा जरा, म्हणजे घाटासारखा आहे. पण रोड एक नंबर. एक खड्डा भेटला नाही ह्या रोडवर मला, एक खड्डा. म्हणजे विचार करा काय मजा येईल गाडी चालवायला ह्या रोडवर. पण थोड्या म्हणजे गाड्या जरा जास्त आहेत, म्हणजे जास्त प्रमाणात गाड्या आहेत इकडे. आणि ह्या रोडला ना मला बायकर्स ग्रुप जास्त दिसले. बुलेटवाले वगैरे सगळे कर्नाटकवाले, बाहेरचे सगळे. मला वाटतं गोवा बिवा फिरायला आले असतील. पण आमचं बीच काय अजून येत नाही, बटरफ्लाय बीच. त्या बटरफ्लाय बीचच्या नादात 80 किलोमीटर मी आता झालं, 80 किलोमीटर झाले माझे आता. अजून काय येत नाही आहे. हे बघा हिमालयवाले. टोटल रनिंग कालपासून झाली, आजपर्यंत 624 किलोमीटर चालली गाडी. बारशेम. आई ग, अजून काय येत नाही आहे रे बाबा. कुठे राहिलं हे बीच, बटरफ्लाय, समुद्र. हा बघ बघा, सरळ जातो कारवार, गुरुडेश्वर. पण आपला रोड चांगला आहे, सावलीतला आहे, झाडं जास्त आहेत म्हणून कंटाळा येत नाही. म्हणजे ऊन एवढं लागत नाही कडाक्याचं. मेन रोडपासून आम्ही आतमध्ये आलो आणि आम्हाला मॅप इकडे घेऊन चालला आहे. पण इथे समुद्राचं तर काय आवाज पण येत नाही, काहीच नाही. त्यामुळे समजत नाही नक्की हा घेऊन कुठे चालला आहे.
फुल जंगल आहे. फक्त काही काही पोरं येत आहेत गाड्या घेऊन, त्या ह्याच्यावर आम्ही चाललो आहे. पण एकदम डेंजरच दिसतंय हे सगळं. ते बीच एवढ्या आतमध्ये बीच आहे, मेन रोडपासून खूप आतमध्ये. आणि हा रोड बघा, रोडची परिस्थिती बघा आहे. मला बरं वाटलेलं ते बघताना, बरं वाटतं आपल्याला, रील वगैरे बघतो तेव्हा बीच, पण हे कोण दाखवत नाही. फायनली आम्ही आलो. कुठला 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 बीच ते बाबू? बटरफ्लाय बीचच्या इथे फायनली पोचलो. पण एवढा बेकार एक्सपिरियन्स होता की फुल जंगलातून आम्ही आलो. फुल जंगल म्हणजे एवढा बेकार रस्ता आहे ना, पायवाट, आणि गाडी पण एवढी बेकार आली आहे ना, तुम्ही बघितलात. म्हणजे याचा अर्थ रील बघून ना कधीच येऊ नका. रीलने आम्हाला एवढं फसवलं ना की मूर्खपणा झाली. इथे आलो कारण 80 किलोमीटर लांब आहे कलंगूटवरून, आणि तिकडून परत इथे ना एवढा आतमध्ये आहे, बेकार रस्ता आहे आणि फुल जंगलामध्ये. आता इथे बोटिंग आहे ना, बोटिंग 500 रुपये पर पर्सन सांगतात. 500 रुपये. सगळ्या वेळेचा बाजार आहे. पण आपला काय सौम्याला यायचं होतं म्हणून मी आलो, नाही तर मी आलोच नसतो इकडे. एक काम कर ना, ती जीन्स काढ ना तिची. हा मग नुसतं पाण्यात जाऊन फक्त. अगं हाय तू जा ना, असं काय करते? हे जाताय तुम्ही? जाणार आहे? जाताय तुम्ही? या बोटो त्या पाठीमागे बसा. चढशील ना? हे टाक पर्स घे. तिथे ह्याच्यावरती घे तिला. आपण थांब मी घेतो तिला. थांब. तिकडे जा, तिकडे मागे बसा. तिकडे मागे बस. हा मागे जा. बसली आरामात. बस इथे बस तिथे बस. खाली बस. अरे बस, काय नाही, चल जाऊन मग चेंज करायचं आहे. चाललोय आम्ही डॉल्फिन बघायला. माहित नाही डॉल्फिन बघायला भेटतील न भेटतील, पण म्हटलं आता आलो तर जाऊया. ते रीलच्या नादात आम्ही आलो खरं, पण हालत खराब झाली. डॉल्फिन बघायला भेटला तर ठीक. आता डॉल्फिन लॉटरी आहे ती, नशिबा नसला भेटला तर भेटला. इथं बाबा हा बसूया जरा. मजा आहे. कुठे? कुठे थांब ना आता ह्याचा आवाज बंद झाला का दिसतील. डॉल्फिन हा बाबा इथे आहे.
हा बघतो तिकडे गेला तो बघ. हो देखो हा ते बघतो तो वरती आला बघ. हा बघ इथे ना ते कसं बोट जवळ गेले की ते नाही राहणार नाही, ते निघून जातात मग. आता तो गेला, आता तो पुढे जाईल कुठे. अच्छा बरोबर. काहीच खरं हा बघ आता होता इथे आहे. हा अच्छा नाही पण काहीच फायनली दर्शन झालं डॉल्फिनचं. मला वाटत होतं की नाही दिसणार, पण हे खरं आहे, डॉल्फिन आहेत. दोन तीन तर नक्की आहेत डॉल्फिन. म्हणजे एक काहीतरी एक मोठा आहे आणि दोन छोटे आहेत एकदम. मग या बीचला नक्की या, मस्त आहे. फक्त हे आहे येताना थोडा रस्ता खराब आहे, पण बीच मस्त आहे, गर्दी नाही काय नाही, बेस्ट आहे. हा बघ काय बोलतात त्याला, काय बोलतात टोस्ट. हा आता दिसला वा 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 वा. हा बघ ते दोन आहेत. अच्छा तीन आहे. अच्छा अच्छा हाँ इधर ही आ रहे, शायद इधर ही आ रहे. हाँ बराबर. हाँ वो देखो. बाबा एक नंबर. आता तू इकडे बाबू, इथून हाँ बघतो बघ. हाँ डॉल्फिन एक जगह पे नहीं रहते ना, मतलब जगह पे तो वैसे मतलब अभी आज इधर है ये समुद्र में. जैसे कोई मच्छी वाला बोट मिल गया है हाँ. तो उसके पास थोड़ा ज्यादा मिलने का चांस. लेकिन इधर से बाहर भी जाते हैं ना दूसरी जगह पे. हाँ ऐसे बाहर जाते हैं बट वो उतना डिस्टेंस बट वो एकदम बाहर जाने के लिए आपको मिनिमम 1 आवर आपको बोट चलाना पड़ेगा. हाँ तो उसके नहीं मतलब ये डॉल्फिन दूसरी जगह पे जाते भी होंगे ना इधर से. यहाँ से वो तो घूमते रहता है, वो तो एक मच्छी है किधर भी घूमती है. हाँ वही जैसे कि पाला हुआ है तो ये डॉल्फिन है ही नहीं. एक तो बरं. मिला तो नसीब का किला नाही तो पता बरं. नाही something काम आहे. बाय बघ यहाँ से ऐसे असा हा असा मध्ये बघ मध्ये हे आहे. हाँ मिडल से देखो हाँ करो ऐसे दोनों बात को देखो. इसकी वजह से इसको बोलते हैं बटरफ्लाई बीच. लेकिन भाई हालत खराब हुआ हमारा आते समय. रोड एकदम डेंजर है भाई. 2 व्हीलर है तो आपको इजी है. 4 हाँ 2 व्हीलर आया लेकिन तभी भी डेंजर ही है वो. पैदल भी एकदम खतरनाक है वो, क्योंकि वो रील में दिखता है अच्छा बीच, लेकिन रियल में तो आते हैं लोग ना तभी वो वो तो बराबर. हाँ हालत. आपको जैसे कि आप साउथ अगर नहीं घूमना है तो आप लोग ऐसे डायरेक्ट आप लोग फोर्ट पे जा सकते हैं. काबोदरा में एक फोर्ट है, अच्छा आप लोग फोर्ट पे जाओ, वहाँ से आराम से घूमो फोर्ट पे. हाँ एंड फोर्ट के नीचे एक बीच है पेबल बीच करके, हाँ. तो उधर जाके आराम से फोटो वीडियो खींच सकते हैं. फिर वापस आने चलो भाई इस तरह हमारा राइड खत्म हो गया. अभी मजा आया ना. चलो अब हम निकलेंगे. अभी कितना बजा इधर, अभी देखो 4 बज गया काय. हाँ चला 4 वाजले. आता आपल्याला पोचायला 2 तास पाहिजे.
6:30 आपण पोहोचू मला वाटतं, कारण 2 तास म्हणजे हालत खराब. आता ट्रॅफिक पण भेटेल मला वाटतं जाताना. आई देवा, हालत खराब. एका बीचसाठी आम्ही एवढं लांब आलो. ठीक आहे, जाऊ दे. उद्या फक्त तिकडेच फिरायचं सगळं. कलंगूट बागा बिगा सगळं जे पण आहे ते उद्या सगळं. मित्रांनो, अशी पायवाट आहे ह्या बीचवर येण्यासाठी. बीच छान आहे, सगळं भारी आहे, पण हे बघा मला गावची आठवण आली डोंगरातली. एवढं बेकार आहे, कारण समुद्र समजत नाही की इकडे समुद्र आहे. इथे जवळ गेल्यानंतर ऐकायला येतं आवाज समुद्राचा. बाकी जंगल बघा इकडे फुल आता म्हणजे 5-7 वाजले का पूर्ण काळोख पडेल इकडे. म्हणून इकडे लोक कमी येतात. ॲक्च्युली बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. पण चला मधू ते आपलं एक वेगळं जरा एक बीच झालं, बोटिंग झाली, डॉल्फिन दिसले, डॉल्फिनचं दर्शन झालं. आणि आता चालतंय बघा आपली मंडळी कशी.